महाराष्ट्र ब्रँडच्या बाटल्यात गोव्यांची दारू, कोल्हापुरात 17 लाखाचं बनावट मद्य रॅकेट उघड। महाराष्ट्र राज्य विक्रीसाठी असलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये गोवा राज्यातील मद्य भरून जादा दराने विक्री करणाऱ्या रॅकेटचा राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर जिल्हा अधीक्षक अंतर्गत भरारी पथकाने पर्दाफाश केला। कारवाईत 3 संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून खास लपवणूक कप्पे म्हणजे सिक्रेटर चेंबर तयार करण्यात आलेल्या 4 चाकी वाहनासह 16,95,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। महाराष्ट्रातील महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेच्या काळात 16 जानेवारी रोजी मतमोजणीच्या दिवशी मिळालेल्या माहितीच्या आधारे शिरोळ तालुक्यातील कोंडिग्रे येथील केन कंपनी समोरील पत्र्याच्या शेडमध्ये राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर जिल्हा अधीक्षक भरारी पथकाने छापा टाकला। या ठिकाणी नफा मिळवण्याच्या उद्देशाने गोवा राज्यात विक्रीस असलेले विदेशी मद्य महाराष्ट्रात विक्रीस असलेल्या रिकाम्या बाटल्यांमध्ये पुनर्भरित करून बनावट बूच लावून जादा दराने विक्री केली जात असल्याचं उघडकीस आलंय। यासोबतच मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनामध्ये नजरेत न येण्यासाठी खास तयार केलेले गुप्त कप्पे म्हणजे सिक्रेट चेंबर आढळून आले, ज्यामध्ये मद्य लपवून वाहतूक केली जात होती। या कारवाईत विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या तसेच पुनर्भरित केलेल्या एकूण 375 बाटल्या 124.02 लिटर मद्य जप्त करण्यात आले। याशिवाय सेंट्रो, नेक्सॉन व स्विफ्ट डिझायर ही 4 चाकी वाहनं यामध्ये तयार केलेली लपवणूक कप्पे, रिकाम्या बाटल्या, बनावट बूच व मोबाईल संच एकूण 16,95,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी 3 संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला। ही कारवाई कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे, सांगली जिल्हा अधीक्षक प्रदीप पोटे, कोल्हापूर जिल्हा उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क एक्साइज भरारी पथक क्रमांक 1 चे निरीक्षक सदानंद मस्करे, हातकणंगले निरीक्षक महेश गायकवाड, दुय्यम निरीक्षक अभयकुमार साबळे, अजय वाघमारे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक कांचन सरगर, जवान विलास पवार, सचिन लोंढे, विशाल भोई, धीरज पांढरे, सागर शिंदे, कॉन्स्टेबल सुशांत बनसोडे, अमोल यादव, वाहन चालक साजिद मुल्ला, प्रसाद माळी तसेच इचलकरंजी व मिरज येथील निरीक्षकांनी सहभाग घेतला। या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक अभयकुमार साबळे करत आहेत। नवसंकेत न्यूजसाठी कोल्हापूरहून अमोल कुरणे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।